गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड. लोखंडाचे सोने करणाऱ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्यांना मानतात त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घे तू असे म्हणून सुरुवात केली. आपल्या देशात रामायण, महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. शुक्राचार्य, जनक, कृष्ण, सुदामा, सांदीपनी, विश्वामित्र, राम, लक्ष्मण, परशुराम, कर्ण, द्रोणाचार्य, अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान मिळणार नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तसेच आपण आपले आई वडील, गुरुजन आणि वडीलधाऱ्या माणसांचा नेहमीच आदर केला पाहिजे. धन्यवाद.